आपण चालू घडामोडीला रिव्हिजन मारणार आहेत. पहिला प्रश्न आहे बघा आपला, कोणत्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे बघा, अनादी मी अनंत मी. लक्षात ठेवायचं आहे, अनादी मी अनंत मी या गीताला या ठिकाणी झालेला आहे. नेक्स्ट आहे बघा, CEO ऑफ द इयर अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर समीर कनोडिया यांना सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर संतोष दानवे यांची या ठिकाणी निवड झाली आहे. कोणाची? संतोष दानवे यांची. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? राहुल कुल यांची या ठिकाणी निवड झाली आहे. लक्षात ठेवायचं आहे, राहुल कुल. नेक्स्ट बघा, भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मसंरक्षक हा युद्ध सराव सुरू झाला आहे? तर जपान. भारत आणि जपान दरम्यान. नेक्स्ट बघा, झुमो-ई. लक्षात ठेवा या ठिकाणी शब्द काय? झुमो-इर बिन दिनी कोणत्या देशाचे पारंपरिक नृत्य आहे? तर आसामचं आहे बघा. कोणत्या राज्याचं आहे? आसाम राज्याचं आहे. नेक्स्ट बघा, भारतामधील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आला आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये. सिडनी क्लासिक 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर सौरभ घोषाल यांनी सिडनी क्लासिक 2025चा किताब जिंकलेला आहे. नेक्स्ट बघा, भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डर लाईन स्थापित केली आहे? तर बांगलादेश. भारताने आणि बांगलादेशने बघा नवीन बॉर्डर लाईन स्थापन केली आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा. येणाऱ्या परीक्षेला बघा 100% आपल्याला हा प्रश्न पाहायला मिळणार आहे. मराठी भाषा गौरव दिवस केव्हा असतो? तर 27 फेब्रुवारीला असतो. लक्षात ठेवा. बाकीचे पण दिवस लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. महाराष्ट्र दिन बघा 1 मेला असतो. मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारीला असतो. अभिजात मराठी भाषा गौरव दिवस 3 ऑक्टोबरला आहे बघा. आणि आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारीला आहे. याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा वहीमध्ये तुम्ही डायरेक्ट लिहून घेत चला नोट्स, जेणेकरून तुम्हाला पुढं अडचण येणार नाही. पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. दिल्ली विधानसभाच्या अध्यक्षपदी टिंबटिंब यांची नियुक्ती झाली. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विजेंद्र गुप्ता यांची बघा या ठिकाणी दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री नुकतेच कोण बनले आहेत? तर श्रीमती रेखा गुप्ता बनले आहेत. उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर प्रवेश वर्मा या बनले आहेत. उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना. दिल्लीची स्थापना बघा 1 नोव्हेंबर 1958ला करण्यात आली होती. विधानसभेमध्ये 70 आमदार असतात. त्या ठिकाणी भाषा त्या ठिकाणी हिंदी, पंजाबी आणि उर्दू बोलली जाते. 11 या ठिकाणी जिल्हे आहेत. किती? 11 जिल्हे आहेत. नेक्स्ट बघा, देशामधील पहिलं बॅटरीवरील मालवाहू जहाज कुठे आहे? तर मुंबईमध्ये. पहा, देशातील पहिले बॅटरी आधारित मालवाहू मुंबईमध्ये बांधणार आहे. पहिलं बॅटरीवरील मालवाहू जहाज, यामध्ये 3000 टनची क्षमता असणारे हरित प्रदेशात या ठिकाणी घोषणा केली आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनवरील माजी वृत्तनिवेदक प्राध्यापक अनंत भावे यांचं निधन झालेलं आहे. ते बघा 88 वर्षाचे होते. बाल साहित्य अकादमी पुरस्काराने 2013 साली त्यांना गौरवण्यात आलं होतं. पुरस्कार कोणता होता? बाल साहित्य अकादमी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील पहिलं गुलाबाचे गाव पारपारे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे सातारा जिल्ह्यामध्ये हे गाव आहे. महाराष्ट्रातील पहिलं गुलाबाचं गाव पारपार. कोणतं? पारपार. कोणत्या जिल्ह्यात आहे? ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यामधील सरकारने घोषित केलेले गाव. पहिलं पुस्तकाचं गाव कोणतं आहे? तर भिलार आहे. लक्षात ठेवायचं आहे, भिलार. नाचणीचं गाव बघा कुसुंबी हे आहे. कविताचं गाव बघा जकातवाडी हे आहे. कोणतं आहे? जकातवाडी. फुलपाखराचं गाव महादरे. फळांचं गाव बघा धुमाळवाडी. मधाचे गाव कोणतं आहे? मांगर आहे. गुलाबाचं गाव बघा पारपार हे आहे. कोणतं? पारपार. पेपरला विचारलं जाऊ शकतं. हे सुद्धा सेव्ह करून ठेवा. सातारा जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने घोषित केलेली गावं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. आणि असेच चालू घडामोडी GKचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा.
त्याचबरोबर पहिलं कविताचं गाव बघा उभादांडा सिंधुदुर्गमध्ये. कवितांचं गाव जकातवाडी साताऱ्यामधलं कवितांचं गाव. कविताचं पहिलं विचारलं तो उभादांडा सिंधुदुर्ग आणि कवितांचं गाव जकातवाडी सातारा. फुलपाखराचं पहिलं गाव पारपोली सिंधुदुर्ग या ठिकाणी. फुलपाखरांचं गाव कोणतंही महादरे सातारा या ठिकाणी. पुढचा प्रश्न काय बघा, धर्म गार्डियन युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान या ठिकाणी पार पडला किंवा चालू होणार आहे? तर भारत आणि जपान दरम्यान धर्म गार्डियन युद्ध सराव आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा. भारत जपान संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियनसाठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना झाली आहे. यामध्ये 6वी आवृत्ती असणार आहे. कितवी? 6वी. ठिकाण कुठं असणार? जपानच्या पूर्व फौजी प्रशिक्षण क्षेत्रामध्ये. कालावधी याचा 24 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीमध्ये हा पार पडणार आहे. IME वुमन ऑफ द इयर 2025 मध्ये भारताचा कोणाचा गौरव झाला? कोणाचा गौरव या ठिकाणी वुमन ऑफ द इयर म्हणून झाला? तर पौर्णिमा देवी बर्मन यांचा या ठिकाणी झालेला आहे. कोणाचा? पौर्णिमा देवी बर्मन. लक्षात ठेवायचं वुमन ऑफ द इयर 2025. बघा टाइम्सच्या 2025च्या जाहीर झालेल्या महिलांच्या यादीमध्ये पौर्णिमा देवी बर्मन ही एकमेव भारतीय महिला आहे. एका भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संरक्षकाला टाइम मॅगझिनने या वर्षाचा वुमन ऑफ द इयर या यादीमध्ये आपलं नाव दिलं आहे बघा. जगात ज्यामध्ये एक चांगल्या अधिक समान जगासाठी काम करणाऱ्या असामान्य नेत्याचा सन्मान या ठिकाणी केला जातो. टाइम मॅगझिन. पुढचा प्रश्न काय बघा, FBI संचालकपदी टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली. तर काश पटेल. लक्षात ठेवायचे बघा, FBI याच्या प्रमुखपदी काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली बघा. FBI कोण आहे? तर अमेरिकेची तपास संस्था आहे बघा. तिचा लॉंग फॉर्म फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असा होतो बघा. FBIच्या प्रमुखपदी ट्रम्प तात्या आहेत बघा, आपले डोनाल्ड ट्रम्प तात्या यांनी नामनिर्देशित केलेले बघा काश पटेल यांना. यांच्या नियुक्तीला अमेरिकेच्या संसदेने वरिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली किंवा मान्यता दिली आहे. FBIच्या प्रमुख पदावर नियुक्ती होणारे ते पहिले भारतीय वंशाची व्यक्ती ठरलेत आणि FBIच्या फेररचनेला आपण महत्त्व देणार असल्याचं काश पटेल यांनी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. RBIचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची कुठे नियुक्ती करण्यात आली? तर नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ते कोण होते? माजी गव्हर्नर होते. यांची बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव क्रमांक 2 म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. RBIचे गव्हर्नर म्हणून त्यांनी 6 वर्ष काम केल्यानंतर शक्तिकांत दास डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त झाले होते. शक्तिकांत दास हे पंतप्रधान यांचे दुसरे प्रधान सचिव असतील. 2019 सालापासून PK मिश्रा हे पंतप्रधान यांचे प्रधान सचिव म्हणून काम करत असून त्यांच्या सोबतीला बघा शक्तिकांत दास सुद्धा या ठिकाणी काम करणार आहेत. आता 2 प्रधान सचिव असणार आहेत नरेंद्र मोदी यांचे. पहिले आहेत बघा PK मिश्रा, दुसरे आहेत बघा शक्तिकांत दास. लक्षात ठेवा. IPL 2025च्या पहिल्या सामन्याला कधीपासून सुरुवात होत आहे? तर 22 मार्चपासून बघा या ठिकाणी IPLला सुरुवात होत आहे. IPL बघा 2025 वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. सीझन कितवं आहे? ते 18वे सीझन आहे. कितवं आहे बघा? 18वे सीझन आहे. एकूण संघ या ठिकाणी 10 संघ असणार आहेत. पहिला सामना 22 मार्चला KKR विरुद्ध RCB होणार आहे. अंतिम सामना हा 25 मेला होणार आहे. यामध्ये एकूण सामने 65 दिवसामध्ये 74 सामने खेळले जाणार आहेत. 65 दिवसांमध्ये 74 सामने खेळले जाणार आहेत. IPL संघ आणि त्यांचे कर्णधार सुद्धा पाठ असणं खूप गरजेचं आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे बघा ऋतुराज गायकवाड. मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या. गुजरात टायटन्सचा बघा शुभमन गिल. पंजाब किंग्स श्रेयस अय्यर. राजस्थान रॉयल्सचा बघा संजू सॅमसन. सनरायझर्स हैदराबादचा पॅट कमिन्स. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा बघा रजत पाटीदार. लखनौ सुपर जायंटचा रिषभ पंत. कोलकाता नाईट रायडरचा अजून काही ठरलं नाही बघा. दिल्लीचं सुद्धा ठरलं नाही. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि असेच चालू घडामोडी आणि GKचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायचे आहे. पुढचा प्रश्न बघा, ज्ञानेश कुमार हे देशाचे कितवे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर ज्ञानेश कुमार हे बघा 26वे निवडणूक आयुक्त बनले आहेत. कितवे? 26वे निवडणूक आयुक्त बनले आहेत. ज्ञानेश कुमार यांची बघा भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त यांचा कार्यकाळ
19 फेब्रुवारी 2025 ते 26 जानेवारी 2029 पर्यंत असणार आहे. 1998च्या बॅचचे केरळ कॅडरमधील ते IAS अधिकारी आहेत. सहकार मंत्रालयाचे मुख्य सचिव, संसदीय कामकाज विभागाचे सचिव, गृह खात्याचे सहसचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे. भारतीय निवडणूक आयोग. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950ला झाली होती. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत? तर ज्ञानेश कुमार हे बनले आहेत. लक्षात ठेवायचं आपला. भारतामधील पहिली रोड ट्रेन कोठे सुरू झाली आहे? तर रोड ट्रेन ही नागपूरमध्ये चालू करण्यात आली आहे. कुठं चालू केली? नागपूर या ठिकाणी. कोणी बनवलेली आहे? तर व्होल्वो ग्रुपने ही बनवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनची वैशिष्ट्ये काय आहेत? ही ट्रेन विशेष लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीसाठी डिझाईन करण्यात आली आहे. जी वाहतूक क्षेत्राला स्वस्त आणि जलद आणि शाश्वत बनवण्यासाठी मदत करणार आहे. यामध्ये एकाच ट्रकला अनेक ट्रेलर जोडले असतात, त्यामुळे एकाच वेळी जास्त माल वाहून नेणे शक्य होत आहे. पहिला जंगल बेल्स पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? भावना मेननला जाहीर झाला आहे. कोणता? जंगल बेल्स. हा पुरस्कार भावना मेनन यांना वन्यजीव संवर्धनासाठीचा पहिला जंगल बेल्स पुरस्कार असणार आहे. हा पुरस्कार प्रत्येक वर्षी महिलांना दिला जाणार आहे. वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देणे या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. हा पुरस्कार 50,000 रुपयांच्या रोख बक्षीस आणि मानपत्रासोबत दिला जातो. ब्रिक्स 2025 परिषद कोणत्या देशामध्ये होणार आहे? ही ब्राझील या देशामध्ये ब्रिक्स 2025 परिषद होणार आहे. नेक्स्ट बघा, आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली आहे? तर बैजयंत पांडा. लक्षात ठेवा, बैजयंत जय पांडा याची समिती स्थापन केली आहे. नेक्स्ट बघा, 71वी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? हरियाणा राज्यामध्ये 71वी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे? तर पश्चिम बंगालने नदी बंधन योजना चालू केलेली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन कोठे आयोजित करण्यात आलं आहे? तर बंगळुरू या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. 8व्या हिंदी महासागर संमेलन 2025चं आयोजन कोठे करण्यात आलं? तर ओमान या देशामध्ये 8व्या हिंदी महासागर संमेलन 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. तपास संस्था. आलं लक्षात. एक्सरसाइज स्पीच ब्लॅक 2024चं आयोजन कोणत्या देशाने केले? काय प्रश्न बघा, एक्सरसाइज स्पीच 2024चं आयोजन. बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी. लक्षात ठेवायचंय. कोणी केलं बघा, ऑस्ट्रेलियाने याचं आयोजन केलेलं आहे. सशस्त्र सीमा बलचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सशस्त्र याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, अमृत मोहन प्रसाद. ऑप्शन क्रमांक सी, अमृत मोहन प्रसाद याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट बघा, लिग्नोसॅट. काय प्रश्न बघा, लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला आहे? सगळ्यांनी या ठिकाणी प्रश्न नोट डाऊन करून घ्या. अतिशय IMP प्रश्न आहे बघा. कोणता आहे बघा, लाकडाचा उपग्रह या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्या बनवलेल्या उपग्रहाचं नाव आपल्याला या ठिकाणी कोणत्या देशाने बनवलेलं आहे? तर जपानीच. बघा, जपानाने हे बनवलेलं आहे. राष्ट्रपतीकडून नुकतीच संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देण्यात आली, तर ते कितवे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे? कितवे सरन्यायाधीश आहेत? तो ऑप्शन क्रमांक सी 51. लक्षात ठेवायचं, ऑप्शन क्रमांक सी 51. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा, सगळ्यांनी या ठिकाणी लिहून ठेवा. पुढचा प्रश्न बघा, रेल्वेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ऑपरेशन मधील ऑपरेशन उपलब्ध कशाशी संदर्भामध्ये? कोणतं? ऑपरेशन उपलब्ध कशा संदर्भामध्ये आहे? तो ऑप्शन क्रमांक सी, अवैधरित्या तिकीट विक्री करण्याविरुद्ध. जे काही तिकीट आहे बघा त्या अवैधरित्या विक्री करतात त्यांच्या विरुद्ध. पहा, पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे, सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. विंदा करंदीकर. काय प्रश्न बघा, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 हा कोणाला देण्यात आला? तो खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा, विंदा करंदीकर. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर रवींद्र शोभने. लक्षात ठेवा, डॉक्टर रवींद्र शोभने यांना बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 या ठिकाणी
सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट पहा, WHO ने जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून कोणत्या देशाचं नाव घेतलेलं आहे? WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर बघा कोणता आहे तो पहिला देश, तर जॉर्डन देश हा पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून या ठिकाणी घोषित झालेला आहे बघा, जॉर्डन. पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार मागील 6 वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये रोजगाराच्या संधीचं प्रमाण सर्वात कमी आहे? तर सगळ्यात 6 वर्षामध्ये सगळ्यात कमी रोजगार कोणत्या ठिकाणी आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, उत्तर प्रदेश आणि गुजरात मध्ये बघा सर्वात कमी रोजगार आहेत पहा. 2024 मध्ये सर्वाधिक आयकर भरणारा अभिनेता कोण ठरला? इन्कम टॅक्स भरणारा सर्वात जास्त तर कोण आहे बघा, ऑप्शन क्रमांक शाहरुख खाननी सगळ्यात जास्त टॅक्स भरलेला आहे. जागतिक कृषी निर्यात भारताचे कितवे स्थान आहे बघा, कृषी निर्यातीमध्ये भारताचं स्थान किती आहे? तो ऑप्शन क्रमांक डी किती आहे बघा, 8वे स्थान आहे. 54वी जीएसटी परिषद कुठे भरण्यात आली होती? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली. लक्षात ठेवायचं, नवी दिल्ली. देशामधील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कुठून कुठपर्यंत सुरू झाली आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अयोध्या ते दरभंगा. लक्षात ठेवायचं आहे, अयोध्या ते दरभंगा. महिलांना कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षित करण्याचं तसेच लैंगिक छळाच्या तक्रारीची नोंद करण्यासाठी केंद्र सरकारने कोणतं पोर्टल चालू केलं आहे? तर कोणतं पोर्टल चालू केलं आहे? तो ऑप्शन क्रमांक डी, शी बॉक्स. लक्षात ठेवायचंय, शी ही म्हणजे तो आणि शी म्हणजे ती, बरोबर आहे की नाही, म्हणजे तिचा बॉक्स. पुढचा प्रश्न आहे बघा, नवी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? मुख्यमंत्री विचारल्यात तर ऑप्शन क्रमांक सी, आतिशी मर्लिना. आतिशी मर्लिना आहेत. मानवी हक्क दिवस 10 डिसेंबर 2024 बघा, 2024 ची थीम काय होती? मानवी हक्क दिन 2024 ची थीम. त्याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए. लक्षात ठेवा, आवर राईट आवर फ्युचर राईट नाव. काय बघा, ऑप्शन क्रमांक ए आपलं करेक्ट आन्सर आहे. आरबीआय बँक चे नवीन गव्हर्नर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे बघा? आरबीआय चे नवीन गव्हर्नर. अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, संजय मल्होत्रा. लक्षात ठेवायचंय बघा, संजय मल्होत्रा आपलं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये, काय प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पानपिंगळी वनस्पती आणि हरभऱ्याला जीआय टॅग प्राप्त झाला आहे? अतिशय आयएमपी प्रश्न बघा, जीआय टॅग या ठिकाणी. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक, काय प्रश्न आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर बघा, अमरावती. अमरावतीमध्ये बघा पानपिंगळी वनस्पती आणि हरभरा चना. नेक्स्ट बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 25वे अध्यक्ष कोण आहेत? कोण होते? 25वे कोण होते? तर ऑप्शन क्रमांक सी, शक्तिकांत दास होते बघा. हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? काय प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये. याचं करेक्ट उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी, कितव्या बघा, द्वितीय म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आहे, कितव्या, दुसऱ्या. नेक्स्ट पहा, नुकतेच राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर ते सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे संयुक्त महाराष्ट्राचे कितवे अध्यक्ष ठरले आहे? कितवे ठरले बघा, ऑप्शन क्रमांक बी, हे दुसरे ठरलेले आहेत. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 हा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? काय प्रश्न आहे, 2024 चा इंदिरा गांधी पुरस्कार. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, मिशेल बॅशले. कोणाला बघा, ऑप्शन क्रमांक ए, मिशेल बॅशले यांना. नेक्स्ट बघा, कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? कोणता? अष्टलक्ष्मी. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, दिल्लीमध्ये हा आयोजित करण्यात आला आहे बघा. कुठं? दिल्लीमध्ये. कसोटी क्रिकेटमध्ये 5 लाख धावा करणारा इतिहासामधील पहिला संघ कोणता ठरलाय बघा? कसोटी क्रिकेटमध्ये
याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, इंग्लंड. लक्षात ठेवायचं आहे, इंग्लंड याचा करेक्ट आन्सर आहे. पहा, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो? काय प्रश्न आहे? आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए, 9 डिसेंबर. लक्षात ठेवायचं बघा, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस 9 डिसेंबरला असतो. जागतिक आरोग्य दिनाची 2024 ची थीम काय आहे? काय बघा, माझे आरोग्य माझा अधिकार. लक्षात ठेवायचंय, माझं आरोग्य माझा अधिकार. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर ते सर्वप्रथम आमदार केव्हा झाले होते? फडणवीस देवाभाऊ कधी आमदार झाले होते? देवेंद्र फडणवीस. त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, 1999 मध्ये आपलं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवायचं 1999 मध्ये. संविधान निर्मितीला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने कोणत्या 2 प्राचीन भाषेमध्ये संविधानाच्या प्रत अनुवादित करण्यात आले आहेत? ऑप्शन क्रमांक बी, मैथिली आणि संस्कृत या 2 भाषेमध्ये बघा या ठिकाणी प्राचीन भाषेमध्ये या ठिकाणी अनुवादित करण्यात आलेले आहेत. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली, तर त्यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे? तर लक्षात ठेवा 47वे. कितवी बघा? 47वे. फुटबॉल क्षेत्रामधील अतिशय प्रतिष्ठेचा बॅलन डिओर पुरस्कार 2024 हा कोणाला प्रदान करण्यात आला? कोणता? बॅलन डिओर हा जो काही पुरस्कार आहे, अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी. लक्षात ठेवायचंय रॉड्रीला बघा या ठिकाणी बॅलन डिओर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा. नुकतेच आशियाई विकास बँकेचा एडीबीचे नवीन सदस्य देश कोणता बनलेला आहे? एडीबीचा. त्याचं करेक्ट आन्सर बघा इस्रायल. लक्षात ठेवायचं बघा, इस्रायल हा देश एडीबीचा, लक्षात ठेवायचं एडीबीचा नवीन सदस्य देश बनलेला आहे. नुकतेच कोणत्या देशाची मलेरिया मुक्त देश म्हणून WHO ने घोषणा केली आहे 2024 मध्ये? मलेरिया मुक्त दिन म्हणून. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, इजिप्त. इजिप्त हा मलेरिया मुक्त झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, ICC T20 वर्ल्ड कप 2024 हा कोणी जिंकलेला आहे बघा? काय प्रश्न आहे? ICC महिला T20 वर्ल्ड कप. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी. लक्षात ठेवा न्यूझीलंड आपलं करेक्ट आन्सर आहे. पहा, जागतिक रेबीज दिन हा केव्हा असतो? काय प्रश्न आहे? जागतिक रेबीज दिन केव्हा असतो? 28 सप्टेंबर. लक्षात ठेवायचंय 28 सप्टेंबरला या ठिकाणी जागतिक रेबीज दिवस असतो. जागतिक पर्यटन दिवस, एकदम सोपा प्रश्न आहे बघा, पर्यटन दिवस कधी असतो? तर 27 सप्टेंबर. 27 सप्टेंबरला असतो. रत्नागिरी जिल्ह्यामधील कोणत्या गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर कोणतं गाव आहे बघा? कदरे गाव आहे. रत्नागिरी मधलं कोणतं बघा? कदरे गाव. पुढचा प्रश्न बघा, नामिबियाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदी महिलेची निवड झाली आहे, तर त्यांचं नाव काय आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, नेतुंबो नंदी एंदवाह. लक्षात ठेवायचं एंदेवाह. नुकतेच कोणत्या देशामध्ये 1980 नंतर प्रथमच मार्शल लॉ लावण्यात आला? तर दक्षिण कोरिया. लक्षात ठेवायचंय दक्षिण कोरियामध्ये या ठिकाणी 1980 नंतर बघा कोणता लॉ लावण्यात आला? तर मार्शल लॉ, मार्शल कायदा लावण्यात आला. नुकतेच 25वा हॉर्निबल महोत्सवाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, नागालँड मध्ये बघा याचा करेक्ट आन्सर आहे. जागतिक दिव्यांग दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक दिव्यांग दिन. तर ऑप्शन क्रमांक 1, 3 डिसेंबरला बघा या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत दिल्ली सरकार महिलांना किती रुपये महिन्याला देते? तर ऑप्शन क्रमांक 3, 1000 रुपये. किती बघा? 1000 रुपये. आपले लाडके बहिणीचे किती? 1500 रुपये. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांना पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला, तर त्यांना तो पुरस्कार हा किती वेळा मिळालेला आहे बघा? पर्सन ऑफ द इयर. तर त्यांना दुसऱ्यांदा हा पुरस्कार दिलेला आहे बघा. नुकत्याच हिंदी लेखिका सूर्यबाला यांना 34वा व्यास सन्मान पुरस्कार मिळाला, तर हा पुरस्कार त्यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळालेला बघा? कोणता? हिंदी लेखिका
सूर्यवाल्यांना 34वा व्यास कोणता? 34वा. तर पागलखाना, महाबली, यादी यादीवर यादे, कोण देश कोण वासी, वेणू की डायरी. त्याचं करेक्ट आन्सर जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे पहा. नुकतेच कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखांना भारतीय लष्कराचे जनरल मानक पदाने सन्मानित करण्यात आला आहे? तर नेपाळ. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे बघा, नेपाळ. लक्षात ठेवायचं आपल्याला नेपाळ. नेक्स्ट आहे पहा. उस्ताद झाकीर हुसेन यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? कोणाला? झाकीर हुसेनला. याचा करेक्ट आन्सर आहे बघा, झाकीर हुसेन यांना ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न त्यांना मिळालं नाही बघा. त्यांना पद्मश्री सुद्धा भेटलेला आहे, पद्मभूषण सुद्धा भेटलेला आहे, पद्मविभूषण सुद्धा भेटलेलं आहे, परंतु भारतरत्न काय मिळालेलं नाही. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये पहिले संविधान संग्रहालय आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर हरियाणा. लक्षात ठेवा, भारतातील कोणत्या राज्यामध्ये? तर हरियाणा राज्यामध्ये बघा भारतातील पहिलं संविधान संग्रहालय बघा, कुठं? हरियाणा. नेक्स्ट पहा. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात वयोवृद्ध आमदार कोण आहेत? सगळ्यात वयोवृद्ध आमदार तर कोण आहेत बघा? छगन भुजबळ. लक्षात ठेवायचं, छगन भुजबळ. भारतीय विमान विधेयक 2024 हे लोकसभेमध्ये कोणी मांडलं आहे? कोणी मांडलं? तर ऑप्शन क्रमांक 2 के राम मोहन नायडू. कोणी मांडलं बघा? के राम मोहन नायडू. लक्षात ठेवायचंय, मोहन नायडू. लक्षात ठेवायचंय, नायडू. भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर आपल्या सगळ्यांना माहिती बघा कोण आहेत? ओम बिर्ला. लक्षात ठेवा, ओम बिर्ला हे काय बघा लोकसभेचे अध्यक्ष आहेत. 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे बघा? 2024 चा तर कोणाला मिळाला बघा? डॉक्टर विजय भटकर. लक्षात ठेवा, डॉक्टर विजय भटकर यांना हा मिळालेला आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर विजय भटकर यांना मिळालेला आहे. लक्षात, डॉक्टर विजय भटकर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा. स्वच्छता सेवा अभियान 2024 अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? तर बघा 2024 अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 नितीन गडकरी. ऑप्शन क्रमांक 3 नितीन गडकरी. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहेत बघा? ऑप्शन क्रमांक 4 प्रशांत दानवे. लक्षात ठेवायचं. 1 डिसेंबर 2024 रोजी बीएसएफ चा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? बीएसएफ चा तर ऑप्शन क्रमांक 4 60. कितवा बघा? 60वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. भारतामध्ये पहिल्यांदा आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिपचं आयोजन कुठे करण्यात आलं? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेला आहे. राज्य आणि त्याचे मुख्यमंत्री याच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे बघा. चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? चंद्रबाबू नायडू आहेत. एकदम बरोबर आहे. आसामचे बघा श्री मोहन यादव. हे चुकीचे आहे बघा. गुजरातचे बघा भूपेंद्र पटेल आहेत पहा. अरुणाचल प्रदेशचे कोण आहेत बघा? पेमा खांडू आहेत. लक्षात ठेवायचं आहे, पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे बघा. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत बघा? तर आसामचे मुख्यमंत्री बघा हेमंत बिस्वा शर्मा. लक्षात ठेवायचं आहे, हेमंत बिस्वा शर्मा. लक्षात, आसामचे कोण आहेत? हेमंत बिस्वा शर्मा. हेमंत शर्मा. समजलं? पुढचा प्रश्न आपकी स्क्रीन के ऊपर. इस्रोने कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने बघा प्रोबा 3 मोहिमेअंतर्गत 2 उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत? इस्रोने. तर ऑप्शन क्रमांक सी PSLV. लक्षात ठेवायचं आहे, PSLV 59. PSLV 59. देवेंद्र फडणवीस यांनी कितव्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
तो लक्षात ठेवायचं बघा, तिसऱ्यांदा कितव्यांदा घेतली बघा, तिसऱ्यांदा घेतलेली आहे. ग्राहक व्यवहार विभागाने, काय प्रश्न आहे, ग्राहक व्यवहार विभागाने पक्ष व्यापाऱ्यांना, ग्राहक विभागाने आणि पक्ष व्यापार आणि ग्राहक संरक्षणासाठी विकसित केलेल्या पोर्टलचं नाव काय आहे? पोर्टलचं नाव काय आहे? तो ऑप्शन क्रमांक राष्ट्रीय कायदेशीर मेट्रोलॉजी पोर्टल याचं करेक्ट आन्सर आहे पहा. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 यजमान कोणतं राज्य आहे? काय प्रश्न आहे? आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव, याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, हरियाणा. लक्षात ठेवा, हरियाणा. महाराष्ट्र विधानसभा, काय प्रश्न आहे? महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तो ऑप्शन क्रमांक बी, राहुल नार्वेकर. लक्षात ठेवायचं बघा, राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी, लक्षात ठेवायचं आहे, अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे बघा, निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? काय प्रश्न आहे? इंदिरा गांधी, त्याचं करेक्ट आन्सर बघा मिशेल बॅचले. लक्षात ठेवा, मिशेल बॅचले. पुढचा प्रश्न आहे, नुकताच कोणत्या ग्रामपंचायतीला सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर झाला आहे? अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा, सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार. तर या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर आहे बघा, मण्याची वाडी. लक्षात ठेवायचंय, मण्याची वाडीला बघा सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार म्हणून या ठिकाणी जाहीर झालेला आहे. मध्य भारतातील, काय प्रश्न आहे, मध्य भारतामधील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे? म्हणजे काय, यकृत म्हणजे आपलं जे काय लिव्हर आहे बघा, ते प्रत्यारोपण करणं याचं पहिलं केंद्र. तर याचं करेक्ट आन्सर आहे नागपूर, नागपूरमध्ये. सोने खरेदी करण्यात प्रथम क्रमांकाचा असणारा देश कोणता आहे? कोणता बघा, ऑप्शन क्रमांक डी, भारत. लक्षात ठेवायचं आहे, भारत. प्रत्येक वर्षी कोणता दिवस हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो? तो ऑप्शन क्रमांक सी किती बघा, 6 डिसेंबर. लक्षात ठेवायचं आहे, 6 डिसेंबर. भारत सरकारने सुरू केलेल्या सार्वजनिक वितरण प्रणाली सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन टूलचं नाव काय आहे? तो ऑप्शन क्रमांक बी, अन्ना चक्र. लक्षात ठेवायचंय, अन्ना चक्र नाव आहे. कोणत्या देशाने सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी आशिया चषक पटकावला आहे? तो ऑप्शन क्रमांक सी, भारताने बघा याचं करेक्ट आन्सर बघा, सलग तिसऱ्यांदा. कितव्यांदा? तिसऱ्यांदा. 2025 मध्ये अंधांसाठी महिला T20 विश्वचषक स्पर्धेचं यजमान पद हे कोणता देश मध्ये केलं जाणार आहे? तर लक्षात ठेवा, आपल्या भारतामध्येच अंधांसाठी. लक्षात ठेवायचंय, अंधांसाठी T20. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? कर्करोग म्हणजे कॅन्सर. तो ऑप्शन क्रमांक बी कोणता बघा, 7 नोव्हेंबर. लक्षात ठेवायचंय, 7 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न आहे, HDFC बँकेचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? तर लक्षात ठेवा, विराट कोहली. लक्षात ठेवा, विराट कोहली. खालीलपैकी कोणती एक्सप्रेस ही आंतरराष्ट्रीय एक्सप्रेस सध्याच्या स्थितीला नाही? तो आपल्याला पर्याय निवडायचा आहे. तो ऑप्शन क्रमांक आहे जम्मू तावी एक्सप्रेस नाही, समझौता एक्सप्रेस आहे बघा, थार एक्सप्रेस आहे, मैत्री एक्सप्रेस सुद्धा आहे. नंदी नैदेत वाह कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनला आहेत? तो कोण आहे बघा, नमिबिया. लक्षात ठेवायचं, नमिबिया. खाली दिलेल्या जोड्यापैकी चुकीची जोडी ओळखायची बघा. सिम्बॅक्स युद्धाभ्यास भारत आणि सिंगापूर, बरोबर आहे. सिम्बॅक्स भारत आणि कंबोडिया. त्याच्यानंतर व्हिम्बॅक्स युद्धाभ्यास भारत आणि व्हिएतनाम. म्हणजे वरील पैकी सगळे जोड्या या ठिकाणी बरोबर आहेत. भारत आता एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहे बघा, भारतामध्ये आता एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहेत? किती जागतिक वारसा स्थळ आहेत? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा 43 आहेत बघा, लक्षात ठेवा.
किती बघा 43. नेक्स्ट पहा, नव्या